जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण सुंदर अशा विषयावरती चिंतन आणि मनन करणार आहोत. मला व्हिडिओ बनवत असताना अनेक लोकांचे मेसेज वगैरे येत असतात आणि म्हणत असतात की सर या टॉपिक वरती तुम्ही विषय बनवा. तर निश्चितच आपल्याला कुणी जर म्हणलं की या टॉपिक वरती तुम्ही विषय बनवा तर निश्चित मनाला एक चांगल्या प्रकारचं समाधान मिळतं आणि एक चांगल्या प्रकारची ऊर्जा देखील मिळत असते. आणि म्हणून आपण आज धाडस या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की धाडस कसं वाढतं. आणि ह्या जगामध्ये धाडसी असलेल्या माणसाला किंमत असते, ज्याच्यामध्ये धाडस नसतं तर त्याला जगामध्ये किंमत नसते. म्हणजे असं म्हणलं की जिसके पास साहस होत आहे, ज्याच्याकडे हिंमत त्यालाच जगामध्ये किंमत. आणि म्हणून धाडस कसं वाढतं की तुम्ही सातत्याने जर काही गोष्टी करत असाल तर त्या सातत्याने गोष्टी करत असताना त्या क्षेत्रातलं तुमचं धाडस जे आहे ते अनुभवातून वाढत असतं. आणि म्हणून अनुभव तुमचा वाढत गेला तर धाडस तुमचं वाढत जाणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्यातलं जर क्षमता जर वाढवायची असेल, धाडस जर वाढवायचं असेल तर आपण निश्चित आपलं जे नॉलेज आहे ते नॉलेज आपण वाढवलं पाहिजे. त्याच्याबरोबर आपण जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कामध्ये आलं पाहिजे. जी त्या क्षेत्रातली तज्ञ अशी लोक आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आलं पाहिजे. शेवटी माणसाचं धाडस हे तुमच्या अनुभवातून, ज्ञानातून आणि लोकांच्या संपर्कातून वाढत असतं. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करत असताना आपण आपल्यातलं धाडस वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे. एखादं काम जर आपण हातामध्ये घेतलं आणि ते हातामध्ये घेत असताना ते जरी अपयश जर त्याच्यामध्ये आलं, परंतु धाडस तुम्हाला त्या गोष्टीमध्ये मिळत असतं. आणि बरीच लोक असे असतात की अपयशाच्या भीतीनं त्यांना असं वाटतं की मी आता हे केलं आणि मला याच्यामध्ये अपयश येईल आणि मग ती गोष्ट करतच नाही. तर अपयश जरी आलं तरी तुम्हाला त्या क्षेत्रातलं धाडस देतं, तुमच्यामध्ये स्किल डेव्हलप होत असतं. आणि म्हणून असं नाही की तुम्ही एखाद्या ठिकाणी यश मिळतंय आणि मिळालंच पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये उतरताय, तर अशा विचार करून तुम्ही त्याच्यामध्ये उतरू नका. आपल्यातलं धाडस जर वाढवायचं असेल तर अपयश माणसाला भरपूर आली पाहिजे. आणि जो माणूस अपयशी होतो ना तर निश्चित त्याला काही ना काहीतरी त्याच्यात डेव्हलप होत जाते असते, सुधारणा करत असतो. आणि म्हणून गुमराह तो ओ लोग है की जो घर से निकले ही नाही. आणि म्हणून जो घरातून बाहेरच नाही निघाला तो हरवण्याचे त्याचे चान्सेस नाहीये. आणि म्हणून हे जगाचं मोठं मार्केट आहे. या मोठ्या मार्केटमध्ये आपण येणं गरजेचं आहे. आपल्यातलं धाडस हे वाढवण्यासाठी, धाडस करण्यासाठी, धाडस केलं तर धाडस वाढणार आहे आणि धाडस नाही केलं तर आपलं धाडस वाढू शकत नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि जाता जाता सांगेल की मुश्किलें दिल के मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं होता, फिर भी लोग अपने इरादे बदल देते हैं. मुश्किल इस दुनिया में मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं होता, फिर भी लोग अपने इरादे बदल देते हैं. अगर सच्चे दिल से हो चाहत किसी चीज की पाने की, तो रास्ते के पत्थर भी अपनी जगह छोड़ देते हैं.